आज बनवली होती कारल्याची भाजी. तर मी काय केलं, इथे पाव किलो कारली घेतलीत आणि कारली अशी गोल गोल कापून घेतली. त्यानंतर इथे 1 चमचा मीठ आणि हळद टाकली कारल्यामध्ये आणि असं चांगलं मिक्स केलं आणि 10 मिनिटासाठी मी कारली झाकून ठेवली. आता हे कारल्याला असं पाणी सुटेल. नंतर मग काय करायचं, स्वच्छ पाण्याने कारली अशी धुवून घ्यायची आणि पिळून काढायचं पूर्ण पाणी या कारल्यामधलं. त्यानंतर कढई घेतली मी. कढई गरम झाली की 2 चमचे तेल टाकलं. आता ही धुतलेली कारली आहेत, ही कारली टाकायची आणि चांगली अशी मीडियम गॅसवर फ्राय करत राहायचं, म्हणजे कारल्याचा पूर्ण असा कडवटपणा निघून जातो. आता कारली चांगली फ्राय झाली तर इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि कांदा टाकलाय आणि हे पण चांगलं असं फ्राय करून घेतलं कारल्याबरोबरच. आता इथे हे चांगलं फ्राय झाले. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ, हळद टाकली, धनिया पावडर टाकली. परत चांगलं असं मिक्स केलं 1-2 मिनिटे. नंतर मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं भाजलेल्या, मिक्स करून घेतलं. तर आज अशा पद्धतीने मी कारल्याची भाजी बनवली. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील. नक्की बनवा.